हाय मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. आवाज डाऊन आहे कारण ना माझं इतकं डोकं असं बधीर झालंय ना, म्हणजे इतकं रडायला येत होतं मला ना आत्ता. कारण आज एक तर बाई नाहीये आणि बघू शकता एवढा मोठा भांड्याचा डोलारा घासला, हे सगळं ओटा वगैरे क्लीन केला. दुपारचे वाजलेत 4:30 पावणे 5 झालेत. सानवीला सोडून आले क्लासला, ड्रॉइंगच्या क्लासला. आणि घरी आल्यानंतर आहे ना परत हा सगळा पसारा बघून माझं एवढं डोकं सरकलं ना. कारण एकतर आज सकाळपासूनचा दिवस एवढा म्हणजे बिझी गेला ना. एकतर अगस्त्यला सुट्टी होती, त्याच्यानंतर सानवी शाळेतून लवकर येणार होती, त्याच्यामुळे हे दोन्ही मुलांच्या सगळ्या गडबडीमध्ये सकाळचा दिवस माझा पूर्ण बिझी गेला. आणि त्याच्यानंतर मम्मी पप्पा आले, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत थोडा वेळ बोलले वगैरे. ते तर बिचारे न जेवताच गेले निघून, कारण माझं काय तयारच झालं नव्हतं स्वयंपाक. आणि बाकीची सगळी कामं सुद्धा खूप पेंडिंग होती. आणि एक तास बाई येणार नव्हती. सकाळी झाडून बिडून घेतलं, पसारा उरकण्यात माझा अर्धा पाऊण तास जातो. त्याच्यानंतर झाडून घेतलं, स्वयंपाकाला मला वाजले 2. स्वयंपाकासाठी केली होती कढी, त्याच्यानंतर आळूच्या वड्या केल्या. ते सगळं मम्मी गेल्यावर केल्या, कारण वेळच एवढं पुरलाच नाही. बिचारे त्यांना न म्हटलं कढी भात खातं, ते काही खाल्लं नाही त्यांनी, ते पण गेले तसेच निघून. त्यांनी आता ना भरपूर सामान आणलं होतं, दाखवेल तुम्हाला काय काय आणले. आणि त्याच्यानंतर ते गेले, स्वयंपाक केला, जेवण केलं, एवढं मोठी भांडी घासली. 4 वाजले, सानवीला क्लासला सोडून आले, परत आले. आणि येऊन माझं असं डोकं सरकलं ना की अगस्त्यने सगळा दोन्ही रूममध्ये परत पसारा घालून ठेवला होता. तो काय करतो ना, खेळत नाही. म्हणजे जेवढी खेळणी आहे ना सगळी खाली फेकून देतो डायरेक्टली. खेळत तर काहीच नाही त्या खेळण्यांबरोबर, फक्त त्यातले ते गाडे तेवढे खेळतो. बाकीची सगळी खेळणी फक्त फेकायची. अजून पण आहे ना बघा, ह्या बेडच्या मागं ना त्यांनी दुपारी कारस्थान केले. बेडच्या मागं त्यांनी एवढे हे पेन्सिली सगळं काय 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 फेकलंय ना, एवढंच असं फेकलंय बघा. आता मी ते कधी गोळा करणार आहे. तर मला ना कामाला वेळ भेटत नाही, सानवीचा अभ्यास, हे व्हिडिओ एडिटिंगला वेळ भेटत नाही. मी एकतर माझ्यासाठी टाइम काढायचा प्रयत्न करते, आणि हा मुलगा ना माझ्या टाइम असं वेस्ट करतो. मला खूप म्हणजे आता अक्षरशः असं वाटलं की रडावं की काय. आता झोपलाय तो, तर तेवढ्यामध्ये मी हे सगळं सामान वगैरे आवरलं आणि कपाटात कोंबलंय. आता मी त्याला देणारच नाही काढून, फक्त गाड्या ठेवल्यात बाहेर. पण काय होतं ना, त्याचे पप्पा खेळवतात ना, ते दोघं जण खेळायला लागले की सगळं जेवढं काही सामान आहे सगळं बाहेर काढतात. दोघं जण आवरून ठेवत नाही, आणि मला ते सगळा पसारा आवरून ठेवावा लागतो. आणि त्याच्याने ना माझं नुसतं डोकं असं वेळं झाले ते पसारा आवरून. आणि अशी चिरीमिरी गोष्टी जास्त आहेत. तो अशा मोठ्या मोठ्या वस्तू असेल ना, पसार समजा खेळणी, गाडी आहे, घोडा आहे, तर ते काय वाटत नाही. पण ना अशी छोटी खेळणी कुठून एवढी काढतात ना ती, आणि अख्ख्या घरभर ह्याच्या खाली त्याच्या खाली अशी घालून ठेवतात ना. ते उरकता अक्षरशः म्हणजे वेळ लागून जातं. मला त्यांना नको झाले त्या पसाऱ्यांनी, म्हणजे खेळण्यांनी ऍक्च्युली, त्या अशा त्यांच्या छोट्या खेळण्यांनी. आता झोपले, माझ्या आवाजाने उठायचा. भाज्या बघू शकता, मम्मीने एवढ्या सगळ्या भाज्या घेऊन आले. या आठवड्याचं बिचाऱ्यांनी माझं काम वाचवलेलं आहे, जायचं विकेंडला. आणि पाठी एवढी जबरदस्त दुखती, एवढी भांडी ना उभं राहून घासली बेसिनमध्ये, त्याच्यामुळे खूप पाठ दुखायला लागली आहे. जरा थोडा वेळ 10-15 मिनिटं पडले होते. आणि लस्सी घेतली, दाखवेल तुम्हाला लस्सी पुढे जाऊन किती छान आहे मम्मीने आणलेली. तसं आता एवढ्या भाज्या भरून ठेवते, आणि संध्याकाळची ना स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. कारण ना सानवीचा काहीच अभ्यास घेणं होत नाही, अगस्त्य एवढा त्रास देतो ना. तर हे स्वयंपाक आणि त्याचं खाणं पिणं, त्यांची भांडणं सोडवून यातच सगळा टाइम जातोय माझा. तर त्याच्यामुळे ना आत्ताच सगळं स्वयंपाक करून घेणार आहे, म्हणजे स्वयंपाकाची तयारी करून घेणार आहे. म्हणजे ती आली की जरा थोडा तरी अभ्यास करून घ्यायला. तिचा परीक्षा तोंडावर आली, मला तेवढी काळजी वाटते ना. ती तर मनाने बसतच नाही अभ्यासाला, सारखं मला मागं लागायला लागतंय. तर चला या भाज्या भरून घेते. आता अशाच ठेवून देणार आहे, फक्त देठ वगैरे काढून ठेवणार आहे. भाज्या मी लगेच निवडून ठेवत नाही, जशा लागतात तशाच मी निवडते. कारण तेवढा वेळ कोणाला आहे निवडायला बसायला. पहिलं निवडायचे मी, जसं लागेल तसं आता निवडते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजी ओढ ओढ, कोण आले, कोण आलं? कोण आले बा? कोण आले सांग, कोण आले सांग? आजी. या बघ, घेतलं पुस्तकीने.
मम्मी डॅडी ॲक्च्युली आमच्या घराच्या जवळच एक मोठं दुकान आहे, तिथे ते शॉपिंगसाठी येणार होते आणि तसंच माझीसुद्धा भेट घेऊन जाणार होते, मुलांची भेट घेऊन जाणार होते. कारण बरेच दिवस झाले ना, मी सांगत होते की सानवीच्या बड्डेनंतर तू आली नाहीस, तर एकदा तरी येऊन मुलांना मला भेटून जा. तर त्याच्यामुळे ती येणार होती. तिने मला 1 तासभर अगोदर सांगितलं होतं, पण माझी ना काहीच तयारी झाली नव्हती. ॲक्च्युली सुट्टी असल्यामुळे ना उशिरा उठणं झालं आणि मुलांचा गोंधळ तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की त्यातच मला 11 वाजले. आणि म्हटलं की आता हे जेवणाच्या टायमाला येणार आहेत मम्मी डॅडी, तर काहीतरी खाऊन जातील, म्हणून मी पटपट आहे ना कढी भात केला आणि म्हटलं पीठ वगैरे मळून ठेवलं आणि म्हटलं की नंतर आळूच्या वडे वगैरे करता येतील आणि मग जेवून वगैरे जातील. पण कुठलं काय, ते इतके लवकर आले की माझं तोपर्यंत काहीच झालं नव्हतं. तर त्यांना मी खूप म्हणत होते की तुम्ही आम्हाला कढी भात केलाय तो तरी खाऊन जा, पण नाही, त्यांना काही थांबायचं नव्हतं कारण मम्मीने पण स्वयंपाक घरी केलेला होता. आणि माझी घरातली गडबड आणि सगळं बघून ना ते कधीच थांबत नाही. त्यांना माहिती की हिचं ऑलरेडी खूप जास्त बिझी शेड्यूल आहे आणि त्याच्यामध्ये आपण कुठं येऊन थांबायचं, हिचा वेळ वायाला घालवायचा. तर येताना ना त्यांनी भरपूर साऱ्या भाज्या घेऊन आले होते माझ्यासाठी आणि अजून बरंच साहित्य काय काय घेऊन आले होते, ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच मी. तर मम्मी डॅडी गेले आणि त्याच्यानंतर मग आळूच्या वड्या वगैरे मी केल्या. वरण वगैरे वरण तर मुलांसाठी थोडंसं मी लावतच असते, म्हणजे कढी वगैरे जरी केली तरी कसं आहे अगस्त्य कधी खाईल ना खाईल काही सांगता येत नव्हतं, त्याच्यामुळे त्याच्यासाठी सेपरेटली वरण केलं. आणि आळूच्या वड्याना मी कशा करते, तर पहिलं तर आळू मस्तपैकी छान धुवून घ्यायची, त्याच्या शिरा आहेत ना लाटण्याने लाटून घ्यायच्या, म्हणजे छान अशा फोल्ड करता येतात. आणि बेसन पिठामध्ये रेग्युलर आपलं हिरवी मिरची, हवं असेल तर लसूण पण तुम्ही टाकू शकता, पण विदाऊट ते सुद्धा छान लागतं. थोडंसं ओवा टाकायचा, थोडीशी हळद टाकायची आणि मीठ वगैरे टाकायचं चवीपुरतं. आणि अशा प्रकारे छान असे एकावर एक पानं ठेवून त्याला ही जी बेसनाची पेस्ट आहे ती लावून घट्टसर असे छान रोल हे करून घ्यायचे, उकडायचे 10-15 मिनटं आणि त्याच्यानंतर फ्राय करून घ्यायचे. तर ॲक्च्युली मला मम्मी डॅडी न जेवता गेले की मला नेहमीच वाईट वाटत असतं की नेमकं जेवायच्या टायमाला येतात आणि कधीच असं होत नाही की जेवून गेलेत. पण असं आता ते पण त्यांच्या घाईमध्ये असतात आणि मी पण माझ्या गडबडीमध्ये असते. पण मुलांना ना तेवढंच खूप छान वाटतं की कोणतरी येऊन गेलं ना घरी की त्यांना पण खूप छान वाटतं. म्हणजे नेहमी घरातले आपली तेच 2-3 जणांचीच तोंड बघण्यापेक्षा इतर व्यतिरिक्त दुसरं कोणी आलं की त्यांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण छान वाटतं. आता आमचं असं झालंय ना की हे मुलांच्या रुटीन सगळ्या शाळा आणि बाकीचा इतर अभ्यास आणि त्यांचे सगळे क्लासेस याच्यामुळे सगळेजण इतके पॅक झालेले आहेत ना आपापल्या घरामध्ये की कोणाला कुठे हलताच येत नाही. म्हणजे आपल्या लहानपणी जर आपण जसं आपण मम्मी पप्पांबरोबर कधी कुठेही हिंडायचो, शाळा बुडवायचो, याच्या लग्नाला जा, ह्या कार्यक्रमाला जा, त्या कार्यक्रमाला जा, सतत आपण आपल्या आईच्या मागे हिंडत असायचो. आई पण प्रत्येक गोष्टी, प्रत्येक सणवार किंवा काही कार्यक्रम जाऊन अटेंड करायची. तसं आता आजकाल होतच नाही. म्हणजे आपणच जायचं इतकं कंटाळा करतो की मुलांच्या शाळा नको बुडायला आणि परत बाकीच्या पण सगळ्या गोष्टी आपलं रुटीन जे असतं ते बिघडू नये म्हणून आपण पण जात नाही आणि मुलांना तर त्याहून नेत नाही शाळा बुडवून वगैरे. तर असो, पहिल्याचं जे काही वातावरण होतं ते आता काही राहिलेलं नाही. हल्ली माणसं बदलली आहेत, सगळं काळच बदललेलं आहे, काळानुसार आपल्याला चाललंच पाहिजे. तर असो, छान अशा वड्या उकडल्या, एकीकडे चपात्या वगैरे केल्या, कढी आणि भात तर तयारच होता. नाही म्हटलं तरी कमीत कमी 2 हे रेग्युलरली वाजतातच मला, कारण सकाळच्या आंघोळ्या आणि सुट्टी असेल तर होतच ते 11 तर वाजतात. म्हणजे उठत तर नाही आम्ही, उठणं तर लवकरच होतं, पण तरी पण आहे ना नंतरची जी टंगळमंगळ असती, म्हणजे नाश्ता, आंघोळ्या, ह्यातच आम्हाला ना 11 वाजून जातात. त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी वाजूनच जातात, 1-1.5-2 वाजूनच कुठं वाजतात ना हे समजत नाही. तर असं जे रुटीन जे आहे ना ते पॅक असतं. आणि पण मम्मी डॅडींनी माझं ह्या आठवड्यातलं खूप मोठं काम वाचवलं होतं, ते म्हणजे भाज्या वगैरे आणून ठेवल्या होत्या. आणि नेहमी आले ना काही ना काहीतरी घेऊनच येतात. मला त्यांना माहिती आहे की हिला भाजी वगैरे आणायला जायला लागते, परत निवडी ह्याच्यात सुद्धा तिचा वेळ जातो. तर बऱ्याचदा तर मम्मी भाज्या वगैरे मला निवडून सुद्धा देते. तर असो, आई वडिलांची माया वेगळीच आहे. तिने अजून सुद्धा काही गोष्टी आणल्या होत्या, तर तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवेलच. तर आळू वडे ना बऱ्याच वेळेला जर अशा पद्धतीने जमल्या नाही, कारण ना अशा पद्धतीने आळू वड्या करायला खरंच खूप वेळ जातो. तर डायरेक्टली तुम्ही पानांना आहे ना डायरेक्टली बेसन लावून फ्राय पण करू शकता तेलामध्ये. म्हणजे उकडण्याची जी पद्धत आहे, म्हणजे उकडण्याची जी स्टेप आहे ना ती स्किप करायची आणि डायरेक्टली बेसन लावून ह्याच्यामध्ये तेलामध्ये तळून घ्यायचे. फक्त एकच आहे त्याचा तोटा की थोडेसे ते ऑइली होतात, पण अशा ना तशा ते दोन्ही प्रकारे ऑइलीच होतात. असे जरी तळल्यानं तुम्ही तरी ऑइलीच होतात. तर शक्यतो आहे ना बेसनामध्ये सोडा टाकू नका. सोडा टाकला ना तर त्या पूर्ण तेल पितात, तर सोडा टाकायची काहीच गरज नाही आहे. खूप छान होतात. इथं तुम्ही तळल्यानंतर पण बघू शकता अजिबात त्या अशा सुटलेल्या नाही आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आळूच्या वड्या काय होतात तेलात टाकल्यानंतर सुटतात,
पण व्यवस्थित अशाच आपण दाबून रोल केल्या ना आणि सोडा वगैरे नाही टाकला तर त्या अगदी छान प्रकारे त्या राहतात आणि मस्त अशा गोल होतात त्या न सुटता. आणि मागच्या वेळेला ना मी आमच्या इथल्या बालाजीच्या दुकानात गेले होते, तिथे ना मला असे ट्रायंगल पापड दिसले, तर म्हटलं की चला मुलांना कधी कधी छान वाटतं ना का तळून दिलं तर बॉबी ट्रायंगल हे असे, याला कोणी कोणी समोसा पण म्हणतं. तर अशा प्रकारे छान असं सागर संगीत स्वयंपाक माझा तयार झालेला आहे आणि देवाला सुद्धा मी नैवेद्य दाखवणार आहे. कारण कधी बऱ्यापैकी ना मी असं म्हणजे चांगलं चुंगलं काही केलं तर नैवेद्य दाखवतच असते, इतर वेळेला पण जसं आठवेल तसं तशा पद्धतीने मी दाखवत असते. तर असं तुम्हाला ना अजून एक खूप छान अशी गुड न्यूज द्यायची आहे. आपलं चॅनल जे आहे हे दिवसेंदिवस ग्रो तर होतच आहे, म्हणजे आपले सबस्क्रायबर पण खूप आता वाढलेले आहेत आणि आपल्या चॅनलला ना अजून एक अशी फॅसिलिटी म्हणजे ॲक्टिवेट झालेली आहे, ज्याच्यातर्फे मी वेगवेगळ्या प्रोडक्टचे ॲडव्हर्टाईज करू शकते, ते प्रोडक्ट टॅग करू शकते आणि त्यांची जी काही शॉर्ट व्हिडिओ असतील तसे रील वगैरे मी बनवू शकते, जेणेकरून मला सुद्धा त्यांचे जे काही बोनस असतील त्या प्रोडक्ट विकल्यानंतरचे ते मला मिळत जातील. तर त्याच्यामुळे इथून पुढे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रोडक्टचे रिव्ह्यू आणि ॲडव्हर्टाईज करताना आपल्या चॅनलवर दिसेल. तर जे काही मी प्रोडक्ट टॅग केले असेल ते तुम्ही नक्की ऑर्डर करा, ज्याच्यामुळे त्याचं जे काही कमिशन असेल ना ते मला मिळत जाईल. तर ही गोष्ट सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की तुम्हाला माहिती आहे मी कुठलीही वस्तू वापरल्याशिवाय टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला सजेस्ट करणार नाही आणि मी जी सजेस्ट करेल ती बेस्टच असेल असा प्लीज विश्वास तुम्ही ठेवा. कारण आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासावरच तुम्ही बिनधास्तपणे त्या वस्तू घेऊ शकता. कारण त्या वस्तू मी प्रत्यक्षात तुम्हाला वापरून दाखवणार आहे आणि मला जर आवडल्या तरच मी त्याचा पॉझिटिव्ह रिव्ह्यू तुमच्यासोबत करणार आहे. नाहीतर फेक असेल, निगेटिव्ह म्हणजे चांगल्या नसतील त्या तर मी स्पष्ट तुम्हाला सांगणार आहे की हे चांगलं नाहीये, वापरू नका म्हणून. तर मी आता इथून पुढचे जे काही रील्स वगैरे येतील ते तुम्हाला जर आवडले ते प्रोडक्ट तर त्या रील्समधून तुम्ही नक्की ते प्रोडक्ट घेऊ शकता. तर बघू शकता तुम्ही, मम्मीने मी तुम्हाला जसं म्हटलं ना की येताना भाजी वगैरे आणून दिली, तर तेव्हा येतानाच आहे ना तिने त्यांच्या एरियामध्ये एक लस्सी आणि ताकवाला आहे त्याच्याकडून लस्सी ताक घेऊन आली होती. कारण त्यांना माहिती मला खूप आवडते त्या माणसाची लस्सी ताक, कारण आमच्या एरियामध्ये ना अशा प्रकारची लस्सी ताक मिळतच नाही. म्हणजे एकदम भारीतल्या भारी डेअरीमध्ये सुद्धा मी जाऊन ट्राय केलेलं आहे, पण ही लस्सी आणि अशा प्रकारच्या टेस्टचं जे ताक आहे ना ते कुठंच मिळत नाही, फक्त ना फक्त त्यांच्या इथंच मिळतं, मम्मीच्या इथे घराजवळ आहे. तर येताना ती खास माझ्यासाठी घेऊन आली होती आणि त्यामुळे ना बघू शकता तुम्ही खूप घट्ट आहे अशी लस्सी आणि टेस्ट तर काही विचारायला नको. आणि ताक पण आहे ना म्हणजे वेगळंच लागतं. तुम्ही अमूलचं बटरमिल्क घ्या किंवा कुठलंही बटरमिल्क घ्या त्याचं आणि हे जे बनवलेले जे ताक आहे ना ते खूप खूप भन्नाट लागतं. म्हणजे यावेळेला फर्स्ट टाइम मी सानवी आणि अगस्तीला ते ताक दिलं प्यायला, ते अक्षरशः वेडे झाले, ते थोडं जरी ताक दिलं ना अजून द्या असं करत होते. म्हणजे खरंच खूप छान टेस्ट आहे. आणि येताना ना मम्मीनी ज्या दुकानामध्ये शॉपिंग केली तर तिला अशा प्रकारची सतरंजी तिथे दिसली ना तर ती सुद्धा ती माझ्यासाठी घेऊन आली. तर मला ना खूप दिवस झाले सतरंजी घ्यायचीच होती, कारण ना माझी चटई पण खराब झालेली आहे आत्ताची जी अगस्तीसाठी मी वापरते. आणि म्हटलं की सतरंजी कसं काही कार्यक्रम वगैरे असला तर बसायला वगैरे टाकायला छान वाटते ना, तर मला घ्यायचीच होती. आणि मला ना म्हणजे एकदम अचानक अशी ती मिळाली, म्हणजे मला तो लाभच झाला एक प्रकारे, म्हणजे न सांगता मम्मीने मला आणून दिली. तर बघा आईवडिलांची माया किती वेगळी असते. त्यांना काहीही वेगळं दिसलं किंवा काही छान असं वाटलं ते माझ्यासाठी म्हणजे आवर्जून घेऊन येतात. जरी मी भरपूर गोष्टी घेत असले, माझ्याकडे जरी सगळ्या भरपूर गोष्टी घरामध्ये असल्या तरी त्यांना वाटतं की हे द्यावं का हिला, तर उपयोगाला पडेल कुठं ना कुठं तरी. तर अशा प्रकारे आईवडिलांची माया आहे. तर चला सगळ्या भाज्या वगैरे भरून ठेवल्या आणि हे जे राहिलेले भाज्यांची देठं आहेत ना ते सानवीचे पप्पा ना त्याचं खत तयार करतात, तर त्यांना देणार आहे. आणि लिंब बघू शकता मम्मीने आणली ना, तर लिंब आहे ना अशी काचेच्या बरणीत ठेवायची फ्रीजमध्ये, खूप जास्त दिवस टिकतात. तर मला माहिती होतं पण मी काय कधी ठेवत नव्हते, अशीच ओपन ठेवून द्यायचे. तर थोड्या दिवसांनी काय होतं ना अशी लाल व्हायला लागतात आणि खराब होऊन जातात. तर मी एकदा ट्राय करून बघितलं, म्हटलं की बघूयात होत आहेत का. आणि लिंब खरं सांगते तुम्हाला 15-20 दिवस म्हणजे मी ते आता 15 दिवसाच्या आतच संपून जातात आता उन्हाळा म्हटल्यानंतर, पण इतकी छान राहिली ना, अजिबात लाल नाही झाली, काय नाही. कापली ना, कापून सुद्धा ह्यातच ठेवायचं. असं म्हणजे अर्धा लिंबू तुम्ही वापरला, अर्धा लिंबू तुम्हाला वापरायचा आहे नंतर, तो राहिलेला अर्धा लिंबू पण ह्यातच ठेवायचा, पॅक झाकण लावायचं आणि काचेची बरणी अशा फ्रीजमध्ये ठेवायची. खूप छान टिकतात. आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही लिंब आणणार असाल तर हा प्रयोग करून बघा. चला आवरते आता हे सगळं, चहा पिते आणि बघा वेळ कसा निघून जातो ना समजत नाही. सानवीला आणायचा वेळ पण झाला
आता तिला आणायला जावं लागेल. अगस्त्य झोपलाय तर त्याच्या पप्पांच्या ताब्यात देऊन त्याला जाते. बाहेर जाताना ना मी कॅमेरा चालू ठेवून जाते. कॅमेरामध्ये बघत असते मी उठला का, काय करतो काय नाही. तर चला, संध्याकाळ झाली होती आणि 5-6 वाजता ना मुलांना काहीतरी असं चुरुमुरू लागतं खायला. तर मी ना मस्तपैकी ओट्स बनवले होते. तर प्लेन ओट्स जे मिळतात ना आपल्या ह्याच्यामध्ये डीमार्टमध्ये वगैरे, तर ते घेऊन यायचे आणि त्याच्यामध्ये ना आपला जो yippee मसाला आहे ना, मॅगी मसाला, तो टाकायचा. इतके ऑसम होतात ना ओट्स, म्हणजे अगदी मसाला ओट्स मिळतात ना जे बाजारामध्ये किंवा डीमार्टमध्ये, अगदी मसाला ओट्स सारखे लागतात. आणि त्याच्यामध्ये काय असतं वेगळं, तोच तर मसाला असतो. yippieचाच मसाला टाकायचा आणि ओट्स बनवायचे. खूप खूप मस्त होतात. आणि इथं बघू शकता, कधी नव्हे ते अगस्त्यचे पप्पा, सानवीचे पप्पा सानवीचा अभ्यास घेत आहे. आणि एकीकडे अगस्त्य त्यांचं डोकं खातो आणि एकीकडे ते तिला मॅथ्स शिकवत आहे. कारण ना एक अगदी अवघड टॉपिक होता आणि मी म्हटलं की चला बघूयात कसे शिकवतायत. तर ते बसले होते शिकवायला. सानवीला कितपत कळत होतं माहिती नाही, पण त्यांचा अभ्यास चालला होता आणि एकीकडे अगस्त्य त्रास देत होता. कारण अगस्त्य त्रास देतो म्हणूनच आहे ना मी सानवीचा अभ्यास घेत असते आणि ते अगस्त्यला बाहेर फिरायला घेऊन जात असतात, खेळवायला. सानवी जेव्हा लहान होती ना तेव्हा मी नेहमी त्यांना म्हणायचे की मी आहे ना सानवीला खेळवत जाईल आणि तुम्ही तिचा अभ्यास घ्या, कारण मला अभ्यास घ्यायला आवडत नाही, टीचिंग करायला मला आवडत नाही. पण उलट झालंय आता, ती झाली मोठी ना, जशी मोठी झाली ना, पूर्णतः मीच तिचा अभ्यास आतापर्यंत घेतलेला आहे आणि त्यांनी खेळवलेला आहे. म्हणजे आम्ही रोल वेगळे डिसाईड केले, पण रोल आम्ही वेगळ्या प्रकारे निभावले. कारण माझं टीचिंग तिला आवडतं आणि समजतं सुद्धा. ती बरेच वेळेला मला म्हणते की मम्मा तू आहे ना क्लासेस सुरू कर, तू शिकवलेलं लवकर समजतं. पण मला स्वतःला आहे ना टीचिंग हे फील्ड आवडत नाही, कारण अभ्यास करायचा आणि मग ते मुलांना शिकवायचं, मला त्याचा खूप कंटाळा येतो. कारण आतापर्यंत आयुष्यात मी भरपूर अभ्यास केलेला आहे आणि आता मला अभ्यास करायचा नाहीये, त्याच्यामुळे मी टीचिंगकडे काही वळणार नाही. आता सानवीला शिकवते तेच तेवढंच बास आहे आणि आता अगस्त्यला पण शिकवावंच लागणार आहे. तर असं इथे बघू शकता तुम्ही एक पक्षी. आता उन्हाळा चालू होणार आहे ना, उन्हाळ्यामध्ये आमच्या आजूबाजूला खूप पक्षी येतात, कारण माझ्या घराच्या आजूबाजूला ना फळांची बरीचशी झाडं आहेत आणि ती फळं खायला ना भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येत असतात. तर सानवीला ना खूप एक सुंदर पक्षी दिसलं, तिने त्याचं जस्ट शूटिंग काढलं, तर ते तुमच्याशी मी इथे शेअर करत आहे. तर चला मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुमचे सुद्धा मम्मी पप्पा तुमची अशीच काळजी घेत असतील ना, तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की नक्की तुमच्या आईवडिलांबद्दल तुमचं काय मत आहे. तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.